चिंता वाटली त्याची. पुष्पा कुठे गेला, काय गेला विचारत राहा. आता मोठा माणूस झाला तो. अग मुलगा कोणाचा आहे तो फरक पडतो ना. पुष्पा म्हणजे शेवटी माझा मुलगा झाला ना. तू माझ्यावरच गेलाय तो. मी असं दाढीला हात लावायचं नाही का, असं असं करायचं पाय मी. आणि मग पूर्ण माझी कॉपी, दुसरा काहीच नाही. शेवटी माझा मुलगा कॉपी केली तर मी काय बोलन त्याला आता. ते सोड मग आता त्याला बोलव ना. तो कुठं आहे? मी त्याला बोलवत होतो. तू बरं येऊन लागली. चल आता तो कुठे आहे सांग मला. सांग मला. ते काय झालं ना, तो पाय घसरत होता ना, ते एक पायाची कळ भरवली वाटतं पोटामध्ये. तर मग पुरं पोट आत मारवलं त्याचं. तर वाकडा चालून एक साईड वरती उचकाडून त्याची छातडाची दुखू राहिलं. असं आहे का? हो ना. मग त्याला पॅरासिटामॉलची गोळी देऊन द्यायची ना, बरं होऊन जाईल तो लवकर. हो काय चालू राहिले. ती गोळी तापावरची राहते ना, त्याचं पोट आत मारू राहिलं. त्याला काय ताप थोडी आलाय. असं आहे का? मला वाटलं का बुवा पॅरासिटामॉल म्हणताना लोक मग ते त्याच्यावर राहत असेल बुवा, फरक पडत असेल बुवा म्हणून बोललो मी. बरं मग आता तो केव्हा बाहेर निघल? तो निघत असेल ना 5-5 मिनिटात तर बाहेर यायला पाहिजे. पोट आट मारतो म्हणजे काय बुवा, असं नाही की बुवा पुरी मोकळी वस्त बाहेर येणार नाही असं थोडी राहत. बरं ऐकणार नाही. बोलव त्याला बाहेर निघ म्हणा. पप्पा आले म्हणा तुझे. पुष्पराज झुकणार नाही साला. पुष्पराज झुकणार नाही साला. पुष्पराज झुकणार नाही साला. पुष्पराज झुकणार नाही साला. संडासच उनी राहिली. एवढे डायलॉग म्हणून सुद्धा उनी राहिली. काय बांगडी काय फॉल्ट झाला का काय करून ते टंगड्या घसून बापरे. पुष्पाचा आवाज मागत तो राहिला मला. झालं का? चे पप्पा आले म्हटलं. चे पप्पा विचारायले पुष्पा कुठे गेला म्हणे आपला. मम्मी सांग ना मग. संडास मध्ये मला तू. मग सांगितलं मी. म्हणे पप्पा म्हणे की लवकर आवरायला लावा आज. मम्मी ते काय माझ्या हातात आहे का? ते पहिले होऊन राहिलं कसं तरी. पुष्पा आला म्हणून आवरून राहिलो मी. भाऊ पिंट्या तुझा आवाज तर लय खोल गेला रे. काय बांगडी? मी पोट दुखू राहिलं. घडी दुखतं बाळा आलं का पोट दुखतं, मध्ये आलं का बंद होऊन जातं. संडासच उनी राहिली. बरं मग ची पप्पा बोलवता तू बाहेर येऊन लाग आवरून घे पटकन. आणि मग पोट दुखायला लागला का नंतर जाय. मग आता आपण गोळी बिळी घेऊन ये बाहेर ये पटकन. काहीतरी इलाज करावा लागल. तिथं बसून चालावं नाही. बरोबर आहे. तिथं बसून चालावं नाही. बरोबर आहे. पुष्पा आहे मी. इथं एक जागेवर बसून चालणार नाही. घाबरून चालणार नाही. पुष्पा आहे मी. पुष्पा झुकणार नाही साला. रिकामा दिसू राहिला की झाली तर काहीच नाही. पुष्पाचा टाइम पास होऊन गेला इथं. आजा मेरे बेटे, बहुत बड़ी जीत हासिल की है तूने. गले लग जा अपने बाप के. पप्पा बस करा पप्पा. काय जीतन काय नाही. त्या जीतच्या पायाला पुरं पोट गेलं पप्पा. ते तंगडं ओढून एक साईडचं पुरं पोट दुखू राहिलं एक साईडने. असं वाटतं मला होईल पण होतच नाही. अरे मग तुला जोर लावायचा ना. पुष्पा येणार तू. पुष्पा म्हणजे तू आता काय सांगू तुला. जोर पाहिजे ना रे. दाढीला तर लई जोरात हात लावतो तू. दाढी नसल्यावर सुद्धा. पप्पा कुठे बी नका जाऊ ना तुम्ही. दाढीचा आणि जोरचा काय संबंध? मी पण प्रयत्न केला. 1 तास पासून बसलेलो होतो मी मध्ये. पण नाही तर नाही. एवढे डायलॉग बोललो मी. पुष्पा झुकणार नाही साला. पुष्पा झुकणार नाही साला. पण मग काय फरकच पडला नाही. अरे झुकणार नाही साला म्हणजे मावळ्यावर कस काय रे? असं कस काय बोलू राहिला तू? झुकावं लागल ना रे. नाही पप्पा आपल्याला नाही होणार. डॉक्टरांकडे चला. काहीतरी फॉल्ट वाटरायला. माझा दम बी कोंडावरायला. बोलता बी उनी राहिलं. दिवसेंदिवस माझं कपाळ बी बघा 2 गुड्या पडून गेल्या. गाल बघा 2 आड्या पडून गेल्या. तोंड बघा एवढं होऊन गेलं. डोळे बघा घुस सारखे होऊन गेले. म्हणजे रे